ही रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे आणि हा रस्ता, मला असा रस्ता खूप आवडतो. सर्वांना जय भीम. तर चला, आज माझ्यासोबत जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्ध यांच्या धम्मचक्र प्रवर्तन महाविहारात. हे महाविहार केवळ धार्मिक स्थळ नसून बौद्ध धम्मशिक्षणाचे केंद्र म्हणूनही कार्यरत आहे. येथे ज्ञान, प्रवचन, धम्मशिक्षण आणि समाजसेवा प्रकल्प राबवले जातात. महाविहारातील मुख्य आकर्षण म्हणजेच भव्य दिव्य बुद्ध मूर्ती, आणि मूर्ती खरंच खूप छान आहे. धम्मप्रवचन येथे होते, तसेच ध्यानकेंद्र म्हणजेच मेडिटेशन येथे आहे. महाविहाराच्या वास्तुशिल्पात बौद्ध संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. भव्य बुद्ध मूर्ती जी धीरगंभीर आणि शांतीचा संदेश देणारी आहे. विहाराच्या परिसरात ध्यानासाठी खास व्यवस्था देखील आहे. विहाराच्या बाहेरील बगीच्यातील ही बाबांची मूर्ती. नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात बौद्ध धम्माची दीक्षा बाबांनी घेतली आणि त्याच ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ ही विहार उभारण्यात आलेले आहे. बाहेरचा परिसर छान आहे, बसायला निवांत जागा आहे, थंड वातावरण, फुलांचा बगीचा, भलं मोठं पिंपळाचं झाड आणि आंब्याचंही झाड. तर मग पुण्यात गेल्यास या महाविहाराला नक्की भेट द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हां. चला तर करा कमेंट, कसं वाटलं महाविहार, आणि शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.